जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार विभाग मार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 चे वितरण डॉक्टर मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या शुभ हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत वितरण जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात करण्यात आले। यावेळी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून डॉक्टर राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी वंदना वडवी, निलेश लोहकरे, डॉक्टर युनुस पठाण, भावेश सोनवणे तसेच सर्व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आणि सकारार्थी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, सत्कारार्थी शिक्षकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले। मान्यवर मनोगतातून डायट नंदुरबारचे डॉक्टर राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले। सत्कारार्थी शिक्षकांमधून प्रमोद बोरसे आणि जयवंती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले तर आभार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वंदना वडवी यांनी मानले। कार्यक्रमात राज्यगीत, स्वागत गीत व राष्ट्रगीत सवाद्य सादर केल्याने SA मिशन मराठी शाळेचे प्रसाद दीक्षित यांचा तसेच रिमोटद्वारे दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण यशस्वी केल्याने एकलव्य विद्यालयाचे प्रज्ञा वडनगरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या मार्गदर्शक मनोगतातून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक शालेय वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहन केले। तसेच या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवे बळ मिळून शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नंदुरबार।